प्यारे बच्चों, a very good afternoon and a very warm welcome to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. Today we are going to discuss very important topic which is very important for your JEE NEET, JEE Advanced, MSTCT. व्हर्नियर कॅलिपर. जे मेजरमेंट, आपला चॅप्टर आहे मेजरमेंट, आणि त्यामध्ये व्हर्नियर कॅलिपर, द सायंटिस्ट व्हर्नियर 1631 साली बघ 1631 400 वर्षांपूर्वी व्हर्नियर स्केल त्या सायंटिस्टने आपल्या समोर आणली. सो बेटा व्हर्नियर कॅलिपर वी आर गोइंग टू स्टडी. आय हॅव ड्रॉन अ डायग्राम फॉर यू. कशासाठी नाही का, ही कशासाठी आणि व्हॉट इज प्रॉब्लेम विथ द नॉर्मल स्केल, हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे टू अंडरस्टँड. So we will discuss what was problem with the normal scale and what is benefit of vernier scale. So bacha, I have written ki it measures values correctly up to second decimal point. Second decimal पर्यंत correct measurement करता येतं. You will get the feel, don't worry. ही डायग्राम आहे. वर्नियर कॅलिपर हे असं असतं की ज्याच्यामध्ये हा असा ऑब्जेक्ट ठेवला जातो. कधी स्पियर ठेवला जाईल, कधी सिलेंडर ठेवला जाईल, कधी एखादं ग्लासचं बिकर ठेवलं जाईल वेगवेगळे मेजरमेंटसाठी. सो बच्चा याचा वापर काय ऍक्च्युली बघ, सेकंड डेसिमल पॉईंट पर्यंत करेक्ट मेजरमेंट आलं पाहिजे नाही का, क्लोज मेजरमेंट आलं पाहिजे, एकदम मोजून मापून सेकंड डेसिमल पर्यंत आलं पाहिजे. आणि वापर कुठे कुठे केला जातो बच्चा? सो टू मेजर आपल्या सिलेबस मध्ये एवढंच आहे की डायमीटर, म्हणजे अर्थात रेडियसच्या डबल डायमीटर असतो यो डायमीटर काढण्यासाठी, किंवा एखादा रेग्युलर शेप ऑब्जेक्ट असेल तुमचा, मग सिलेंडर असेल त्याच्यामध्ये नाही का, तुमचा स्पियर झाला, सिलेंडर असेल मग लेंथ ब्रीथ हाईट नाही का, त्यांचा एखादा क्यूब असेल. ओके, सो यांच्या लेंथ LBH लेंथ ब्रीथ हाईट मोजण्यासाठी ह्या सेक्शन मध्ये त्यांना ठेवलं जातं आणि इथून ते मोजलं जातं. वरती बघ C आणि D इथे बर का, ह्या दोघांचे ह्याच्या दोन जॉज दिसत आहेत ना दाते, हा ह्यांच्यामध्ये बेटा इथे इंटरनल डायमीटर ऑफ हॉलो सिलेंडर किंवा एखादं होल किंवा एखादं बिकर, ठीक आहे ना, ह्यांचा मोजला जातो. म्हणजे कसा मी फील देतोय बघ, सपोज हा सिलेंडर आहे मोकळा. ओके, सो याला हे बघ एक आतून आणि एक बाहेरून. सो हा झाला एक्सटर्नल डायमीटर आणि हा झाला इंटरनल डायमीटर, आतमधला एक आणि बाहेरचा एक. सो तो जो आतला डायमीटर आहे इंटरनल, तो इथून वरतून मोजला जातो ह्या दोन जॉज मध्ये. सो हॅव यू अंडरस्टूड व्हर्नियर कॅलिपर चे हे दोन युजेस आपल्या सिलेबस मध्ये आहेत. सेकंड डेसिमल पर्यंत कसा मोजतो ते, नॉर्मल आपली जी पट्टी आहे, नॉर्मल स्केल म्हणजे आपली पट्टी, फुटपट्टी नाही बोलत का आपण, आपली पट्टी. तर आपली जी पट्टी आहे ना बच्चा, मी एक डायग्राम काढतो. आपली ही पट्टी असते अशी, आधी लाकडाची असायची आमच्या वेळेस, आता तुमच्याकडे ती प्लास्टिकची पट्टी असेल प्रत्येकाकडे. होती 10वी पर्यंत, आता काही गरज नाही पडत आपल्याला, पडणार नाही जास्त. सो बेटा 12 झिरो पासून हे बघ, इट स्टार्ट फ्रॉम 0 1 2 अप टू किती 12 आहे की नाही. तर बेटा लक्ष दे, आपल्या स्केल मध्ये ना बरं का, हे 5 आहे, 0.5 आहे की नाही, 1 आहे, 1.5 आहे, 2 आहे. सो 1 2 3 4 हे बघा 5 बरं का, 6 7 8 9 10 1 2 3 4 1 2 3 4 दिस वे असं रिडिंग्स आहेत बेटा. आता विषय काय आपल्या स्केलचं, आपल्या ह्या स्केल मध्ये अडचण काय, मी जरा झूम करतो याला म्हणजे क्लॅरिफाय होईल तुम्हाला. आपण काय करू, आपल्या पट्टीचे दोनच मार्किंग दाखवू. हे बघ इथं 0, हे इथं 1 आणि इथं 2 बरं का, नॉर्मल पट्टी. तर बेटा तुला माहिती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे इथं 1 आला बरं का, पुन्हा इथं बघ 1.5 1 2 3 4 इथे 1 2 3 4 आणि 2, ठीक आहे ना. आपली पट्टी आहे, हे 1 सेंटीमीटर, हे 1 सेंटीमीटर, अशी 12 सेंटीमीटरची आपली पट्टी असते, राईट. सो बच्चा आपल्या पट्टीच्या एका सेंटीमीटर मध्ये हाऊ मेनी डिव्हिजन्स आर देअर? 10. येस ऑर नो बेटा? हे बघ ना, हा 1 सेंटीमीटर आहे का नाही बेटा, आपल्या पट्टीचा हा किती आहे, 1 सेंटीमीटर, बरोबर का नाही. आणि ह्या एका सेंटीमीटर मध्ये हाऊ मेनी डिव्हिजन्स आर देअर बेटा? 10 डिव्हिजन्स आर देअर. ऍग्री? आपल्या पट्टीच्या एका सेंटीमीटर मध्ये बच्चा 10 डिव्हिजन्स आहेत, है की नाही. 10 डिव्हिजन्स आहे ना, 1 2 3 4 10 मार्किंग आहेत त्याच्यामध्ये. मग आता मी इथून जर एक डिव्हिजन काढायचं म्हटलं
हे 10 डिव्हिजन ना, मी जर बोललो एक डिव्हिजन आहे बघ, हे 0 to दिस मच एवढं बरं का. एक डिव्हिजन जर का ह्याच्यातनं मी काढायचं म्हटलं तर किती निघाल बच्चा बघ. हे जे 10 आहे हे इथं भागिले करू. सो 1/सेंटीमीटर. बघ ना, एक डिव्हिजन विल बी हा 10 खालील 1/10 सेंटीमीटर. म्हणजेच मी असं म्हणू का 0.1 सेंटीमीटर. 0.1 सेंटीमीटर. ऍग्री. सो एक छोटूसा तुकडा 0.1 10 वेळा होतो आणि मग 1 सेंटीमीटर बनतो. सो बेटा हे जे एक डिव्हिजन आहे आपल्या पट्टीचं ते सगळ्यात छोटंसं मेजरमेंट आहे, स्मॉलेस्ट मेजरमेंट. आणि त्यालाच फिजिक्स मध्ये बोलतात लिस्ट काउंट. काय बोलतात बेटा यालाच? लिस्ट काउंट. स्मॉलेस्ट मेजरमेंट इज लिस्ट काउंट. सो बेटा लिस्ट काउंट ऑफ स्केल इज इक्वल टू 0.1 सेंटीमीटर. ऐक बर का, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. लिस्ट काउंट म्हणजे काय मी तर कुठेतरी मेन्शन करतो. सो बेटा ऑलवेज रिमेंबर, इथं डब्बा करतो एक स्टार मार्क करून. स्मॉलेस्ट मेजरमेंट म्हणजे लिस्ट काउंट. सगळ्यात छोटं मोजमाप म्हणजे काय बेटा? लिस्ट काउंट. सगळ्यात छोटं मेजरमेंट म्हणजे काय बेटा? लिस्ट काउंट. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता माझ्या पट्टीचं सगळ्यात छोटं काउंटिंग म्हणजे एक छोटीशी डिव्हिजन. मग ती एक डिव्हिजन माझा लिस्ट काउंट. सगळ्यात कमी. लिस्ट म्हणजे काय? सगळ्यात कमी मोजमाप. माझी पट्टी मला किती देणार आहे? 0.1 सेंटीमीटर. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण प्रॉब्लेम ऍक्च्युअल मध्ये डिस्कस करू. झालं. आता लक्ष दे बेटा. व्हॉट इज प्रॉब्लेम एक्झॅक्टली? ह्याच्यातनं प्रॉब्लेम होतोय काय तो पहा. समजा माझ्याकडे हा पेन आहे, हा पेन बरं का, आणि मला या पेनाची लांबी मोजायची आहे. हा जो नन्नासा मुन्नासा प्यारासा पेन तुम्हाला दिसतोय, मला याची लांबी मोजायची आणि मी त्याला ठेवलं पिचिक लाईक दिस. ठीक आहे, असं ठेवलं मी याला झिरो पासून याला ठेवलं आणि हा कुठेतरी इथे आला. आपण कसं म्हणू, इथं दाखवू, हा कुठेतरी इथे आला बरं का. माझा जो पेन आहे तो हा असा आहे. ठीक आहे ना बेटा? चलो. आणि बेटा 0 पासून एकाच्या थोडं पुढे गेलाय तो. यू आर क्लिअरली सीइंग. परंतु तो ह्या दोघांच्या मध्ये आलाय ना. इथं बघ, हा 1 आहे आणि हा 2 आहे. तर हा 1.1 आहे, हा 1.2 आहे, हा 1.3 आहे. म्हणजे हा कोणत्या दोघांच्या मध्ये आलाय? नीट लक्ष दे बरं. हे 1.3 आहे आणि हे 1.2 आहे. ऍग्री? माझा जो पेन आहे त्याची जी लांबी आहे, त्याचं जे शेवटचं टोक आहे बघ ना, 0 पासून मला ते मोजायचं, पुढे आलो आणि ते कोणत्या दोघांच्या मध्ये आलं? 1.2 आणि 1.3. सो इट इज व्हेरी कन्फ्युजिंग. तुमच्यापैकी कोणी म्हणाल सर 1.2, कोणी म्हणाल सर 1.3. सो तो 1.2 आणि 1.3 च्या मध्ये म्हणजे माय पट्टी, माय नॉर्मल स्केल इज गिव्हिंग मी आन्सर करेक्टली अप टू 1 डेसिमल पॉईंट ओनली. 1.2 1.3 असा. ऍक्च्युअल मध्ये कदाचित हे 1.24 असं किती असेल ना, 1.25 असं किती असेल ना. सो सेकंड डेसिमल पॉईंटची मला गरज आहे. गरज ही शोधाची जननी आहे. मग इथून जन्म झाला. मग लक्ष दे बेटा. कांट मेजर. काय प्रॉब्लेम आहे? कॅन मेजर असली तो अप टू 1 डेसिमल पॉईंट ओनली. कॅन मेजर लेंथ अप टू 1 डेसिमल पॉईंट ओनली. माझी पट्टी एका डेसिमल पॉईंट पर्यंतच मोजू शकते. 1.1 किंवा 1.2 1.3 लाईक दिस. किंवा इथून छोटी असेल तर 0.5 0.6 एकच डेसिमल पॉईंट घेऊ शकते माझी पट्टी. मला करेक्ट मेजरमेंट माझ्या पट्टीने येत नाहीये. हा प्रॉब्लेम होता नॉर्मल स्केल सोबत. म्हणून 1631 साली व्हर्नियर काका, सायंटिस्ट व्हर्नियर, पेरी व्हर्नियर, त्यांनी काय केलं की हे इन्स्ट्रुमेंट आपल्या समोर आणलं. ठीक आहे, हे त्यांनी शोधलं. अशा पद्धतीने याला बनवलं की जेणेकरून तुम्ही लेंथ, ब्रीथ, हाईट, इंटरनल डायमीटर्स वगैरे मोजू शकता करेक्ट अप टू 2 डेसिमल प्लेसेस. ठीक आहे, चला एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा. आदित्य समजलं इथपर्यंत एकदम क्लिअरली? सो बेटा वी विल नाउ स्टडी
the formula for the least count. Smallest measurement is the least count. बेटा लक्ष द्या, smallest measurement म्हणजेच काय बेटा, least count. आता आय एम इंटरेस्टेड इन फाइंडिंग लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर. ओके, काय काढायचं मला, वर्नियर कॅलिपर्स लिस्ट काउंट. कशात इंटरेस्टेड आहे बच्चा मी, सगळ्यात छोटं स्केल वर्नियर कॅलिपरचं मला काढायचंय. सुरू किया जाय. बघ लक्ष द्या आता बेटा, वर्नियर कॅलिपर्स मी एक नॉर्मल डायग्राम काढतो बेटा. बघ, समजा ही वर्नियर स्केल मेन स्केल आहे आणि त्याच्या खाली ही वर्नियर स्केल आहे. आता नीट लक्ष द्या, तुमची जी पट्टी असते मेन, मोठी पट्टी होती की नाही मगाशी, सो बच्चा दिस इज दी मेन स्केल बर का. ही मेन स्केल आहे MS आणि ही खाली वर्नियर स्केल आहे, वर्नियर स्केल. ओके, आता ह्या दोघांमध्ये फरक काय, नीट लक्ष देऊन ऐका हे वाक्य माझं. वर्नियर स्केल आणि मेन स्केलच्या डिव्हिजन्स मध्ये थोडासा फरक असतो. आय रिपीट, वर्नियर स्केल आणि मेन स्केल मध्ये थोडासा फरक असतो. त्या सेम कधीही नसतात. मग कोणाच्या मोठ्या कोणाच्या छोट्या विल चेंज अकॉर्डिंग टू द सम. जेई ऍडव्हान्स मध्ये अशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात की कन्फ्युज करतात तुम्हाला, कमी जादा, ह्याच्या कमी त्याच्या जादा. मी जनरल शिकवतो एकदा, ते नीट लक्ष देऊन ऐका बेटा. जी मेन स्केल आहे, मेन स्केल वरती बघ, स्टार्टिंग फ्रॉम झिरो आपण काय करू, लेटेस्ट टेक 1 ओव्हर हिअर आणि याच्यामध्ये मेन स्केलच्या मी दाखवतो इन दिस वे. बघा लक्ष द्या, मेन स्केलच्या 9 डिव्हिजन्स बघा लक्ष द्या. जनरली मेन स्केलच्या 9 डिव्हिजन्स हे बघ ना, 1 2 3 4 असं इथे 9 आणि इथं 10, मग 1 सेंटीमीटर क्लिअर. जनरली हे सेंटीमीटर मध्ये असतं, जनरली इन सेंटीमीटर. हे जे मेन स्केल आहे ते जनरली कशामध्ये असतं, सेंटीमीटर मध्ये. आणि हे जे व्हर्नियर आहे ह्याला काही मार्किंग नसतात बरं का, याला काही मार्किंग नाही, व्हर्नियरला मार्किंग नसतात. म्हणून तो फॉर्म्युला तयार करायचा ना. व्हर्नियरला मार्किंग नाहीये, व्हर्नियरला फॉर्म्युला आहे. हे जे लिस्ट काउंट काढायचं ना आपल्याला, त्यासाठी फॉर्म्युला आहे. सो डू अंडरस्टँड की इथपासून इथपर्यंत जी ऑर्डिनरी स्केल आहे ती 9 असतात. आता आपण काय म्हणू, लेट हा जो फरक आहे इथं ह्या दोघांच्या मेजरमेंट मधला बरं का, आपण असं म्हणू की बाबा मेन स्केल वरती समजा एवढं डिस्टन्स आहे ए, मेन स्केल वरती बरं का, आणि व्हर्नियर मध्ये हे बी म्हणू आपण. मग उरलं किती बेटा, सी. किती उरलं, सी. हाच आहे लिस्ट काउंट. परत सांगतो, ह्या 0 पासून तर इथपर्यंत, म्हणजे कुठपर्यंत, या इथपर्यंत. जर का याचे 9 डिव्हिजन्स आहेत कोणाचे, मेन स्केलचे, तर याचे किती आहेत, व्हर्नियरचे 10. आय रिपीट, एक ऑर्डिनरी व्हर्नियर स्केल जी असते ना, तर ऑर्डिनरी व्हर्नियर स्केल मध्ये बेटा मेन स्केलचे 9 डिव्हिजन्स. मी इथं लिहितो, ऑर्डिनरी व्हर्नियर कॅलिपर जी नेहमी वापरत असते ना, ऑर्डिनरी, तर तिच्यात काय असतं बेटा, मेन स्केलच्या 9 मध्ये व्हर्नियरच्या 10 असतात. 9 MSD इज इक्वल टू 10 VSD. मेनच्या 9 इज इक्वल टू व्हर्नियरच्या 10. मग याच्यातून तुम्ही असं म्हणू शकता की 1 VSD व्हर्नियरची एक डिव्हिजन इज, बघ ना, हा 10 खाली जाईल, 9/10 MSD. हे झालं ऑर्डिनरी साठी. क्लिअर आहे बेटा. बट वी आर इंटरेस्टेड इन द जनरल फॉर्म्युला. आता नीट लक्ष दे, वी आर इंटरेस्टेड इन द जनरल फॉर्म्युला. हे जे सी आहे ना, हा फरक आहे. हा सी काय बेटा, फरक, स्मॉलेस्ट फरक, त्याला काय म्हणतो, स्मॉलेस्ट डिफरन्स.
आणि त्यालाच आपण काय बोलतो बेटा, लिस्ट काउंट. हे बघ 0 to 9 मध्ये मेन स्केलचे 9 याचे 10, त्या दोघांमध्ये जो फरक पडला हाच काय, लिस्ट काउंट. हाच काय, लिस्ट काउंट. मग आता लिस्ट काउंटचा फॉर्म्युला कसा करायचा बघा, आता लक्ष दे. जनरली मी असं म्हणतो, लेट जनरल फॉर्म्युला असली, तुम्ही एक जनरल फॉर्म्युला तयार करू आपण. जनरल फॉर्म्युला ऑर्डिनरी मध्ये काय होतं, मेन स्केलच्या 9 इज इक्वल टू व्हर्नियरच्या 10. मी असं म्हणतो जनरली यम मेन स्केल डिव्हिजन्स, यम मेन स्केल डिव्हिजन्स इज इक्वल टू n व्हर्नियर स्केल डिव्हिजन्स. n व्हर्नियर स्केल डिव्हिजन्स. हे बघ, टेन्शन नाही घ्यायचं, व्हेरी 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 इझी. आय रिपीट, ऑर्डिनरी मध्ये पुन्हा सांगतो मी, ऑर्डिनरी मध्ये मेनच्या 9 इज इक्वल टू व्हर्नियरच्या 10. जिथं मेनच्या 9 होतं जेवढ्या डिस्टन्स मध्ये तेवढ्या व्हर्नियरच्या 10. पण जनरल फॉर्म्युला फॉर लिस्ट काउंट साठी मी काय बोललो का, बुवा 9 आणि 10 हे आकडे न घेता मेनच्या एम असं लक्षात, मेन यम काय लक्षात, मेन यम डिव्हिजन्स इन द मेन स्केल. हे बघा, यम मेन स्केल डिव्हिजन्स इज इक्वल टू छोटा एन व्हर्नियर स्केल डिव्हिजन्स. ओके. बघ आता लिस्ट काउंट कसा काढणार आपण बेटा, लक्ष दे. लिस्ट काउंट इज इक्वल टू, बच्चा लिस्ट काउंट तर फरक आहे ना, स्मॉलेस्ट डिफरन्स कशामधला. हे बघ ना, मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल. हे व्हर्नियर स्केल ना बेटा, व्हर्नियर स्केल आहे की नाही, आणि हे मेन स्केल आहे. मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल, मेन आणि व्हर्नियर ह्या दोघांमधला जो फरक आहे तोच तर लिस्ट काउंट आहे. सो एक मेन स्केल डिव्हिजन बर का मधून एक व्हर्नियर स्केल डिव्हिजन वजा करा. हे बघ ना बेटा, एका मेन स्केल मधून एक व्हर्नियर स्केल वजा करा. गेटिंग, विच इज इक्वल टू 1 MSD मायनस, आता वरती बघ, यम मेन स्केल डिव्हिजन्स आर एन व्हर्नियर स्केल डिव्हिजन्स. मग मी असं म्हणू का, एक व्हर्नियर स्केल डिव्हिजन 1 VSD इज इक्वल टू, हा एन याच्या खाली जाईल, एम बाय एन MSD. नीट बघ, व्हर्नियर यम मेन स्केल आर एन व्हर्नियर स्केल, यम मेन स्केल आर एन व्हर्नियर स्केल. मग एक व्हर्नियर स्केल म्हणजे किती, मेन गुणिलेचा इथं भागिले, आपण नाही का 1 डिग्री 60 मिनिट, मग 1 मिनिट म्हणजे किती डिग्री, ते 60 खाली करतो, 1/60 डिग्री करतो का नाही तसं. सो हा एन खाली आला तर बच्चा 1 VSD विल बिकम एम बाय एन MSD. कळालं का नाही कळालं, गेटिंग. आणि थोडीशी जागेची अडचण मला आली, मी काय करतो, चल इथं कुठतरी ऍडजस्ट करतो याला, कुठं किया जाय. हे बघ इथं करतो, हा फॉर्म्युला आपला झालेलाच आहे, बघ इथं लिहितो, इथं लिहितो, इथून पुढची स्टेप सिंपल आहे. MSD हा शब्द कॉमन घेतो आणि कंसात 1 - M/n लिहितो, संपला आपला फॉर्म्युला. LC लिस्ट काउंट इज इक्वल टू बेटा MSD इंटू ब्रॅकेट 1 - M/n. हे काय, MSD कॉमन घेतलं तर कंसात काय राहील, 1 - M/n. संपलं. हे होतं आजचं लेक्चर आणि हा होता आजचा मेन पार्ट आपला. गेटिंग. सो दिस वॉज द मेन फॉर्म्युला. लिस्ट काउंट म्हणजे काय, MSD आपल्याला फक्त मेन स्केलचं डिव्हिजन माहित पाहिजे, सेंटीमीटर असो, मिलीमीटर असो, काही पण असू दे, ते माहित पाहिजे. ती व्हॅल्यू टाकायची आणि 1 - M भागिले n. M आणि n काय आहेत बच्चा, M आणि n, M फॉर मेन, M इज द मेन स्केल डिव्हिजन, n इज द व्हर्नियर स्केल डिव्हिजन. त्यांच्या नुसत्या व्हॅल्यू टाकायच्या. मग ऑर्डिनरी व्हर्नियर कॅलिपर साठी लिस्ट काउंट जर काढायला विचारला, MCQ आला होता MST CET एक्झाम्पल मध्ये, की ऑर्डिनरी व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट सांगा. सो बच्चा लिस्ट काउंट काय करशील तू याचा, लिस्ट काउंट विल बी
बघ बरं का, व्हर्नियर कॅलिपर ऑर्डिनरी विल बी MSD. MSD म्हणजे काय, मेन स्केल डिव्हिजन. मेन स्केल डिव्हिजन किती असतं त्याच्यामध्ये, 1 सेंटीमीटर असतं का नाही. सो इट विल बी 1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस छोटा m अपॉन n. m इज द मेन स्केल डिव्हिजन्स. मेन स्केल किती असतात, 9. हे काही दिलेलं आपण. आणि 9 मेन स्केल मध्ये व्हर्नियरचे किती असतात, 10. सो बेटा विच इज इक्वल टू 10 तून 9 गेला 1, 1/10 सेंटीमीटर म्हणजेच 0.1 सेंटीमीटर. आय एम व्हेरी सॉरी बेटा, इथं थोडी जागा कमी आहे. इट्स नॉट 1. लेट मी गिव्ह यू ऑर्डिनरी स्केलचं व्यवस्थित येतो. इट्स 0.01. परत सांगतो, हा पाठ एक्सप्लेन करतो एकदम व्यवस्थित, मग नंतर ऑर्डिनरीचं काढून देतो व्यवस्थित. बेटा एक ऑर्डिनरी व्हर्नियर कॅलिपर मध्ये काय असतं, ह्या 9 डिव्हिजन्स मेन स्केलच्या कोइन्साइड विथ किंवा इक्वल विथ 10 व्हर्नियर स्केल डिव्हिजन. मेन स्केलच्या 9, 10 VSDच्या. सो इथून एक VSD आला 9/10 MSD, तो पार्ट वेगळा आहे. जनरल फॉर्म्युला कसा आला, जनरली हे 9 आणि 10 हे आपल्याला माहित नाही समजा, तर M मेन स्केल डिव्हिजन्स आर N व्हर्नियर स्केल डिव्हिजन्स, M/N व्हर्नियर. मग इथून एक व्हर्नियर स्केल डिव्हिजन काय आला, हा फक्त भागिले गेला 1 M/N मेन स्केल डिव्हिजन, M/N मेन स्केल डिव्हिजन. सो लिस्ट काउंट काय असतो, त्या MSD मेन स्केल मधून व्हर्नियर वजा करायचं, मेन स्केल मधून व्हर्नियर वजा करायचं आणि वरची व्हॅल्यू M/N टाकून दिली. MSD कॉमन आला 1 - M/N. स्क्रीनशॉट घ्या एकदा, मग मी त्या ऑर्डिनरीचं करून देतो. झालं. आता बघ, आता टॉपिक बघू आपण, ऑर्डिनरी व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट. ऑर्डिनरी व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट कसा काढायचा. हे पुसतो मी आता. बघ, मी हेडिंग देतो, लिस्ट काउंट ऑफ ऑर्डिनरी व्हर्नियर स्केल. लिस्ट काउंट ऑफ, चलो. सो लिस्ट काउंट ऑफ ऑर्डिनरी व्हर्नियर स्केल. नॉर्मल व्हर्नियर स्केलचा लिस्ट काउंट आपल्याला पाहायचा. तर बेटा 9 मेन स्केल डिव्हिजन्स इज इक्वल टू 10 व्हर्नियर स्केल डिव्हिजन्स. बघा याच्यामध्ये 9 मेन स्केल डिव्हिजन्स, ह्या वरच्या 9 मेन स्केलच्या 9 मध्ये किती मावतात व्हर्नियरच्या, 10. 10 व्हर्नियर स्केल डिव्हिजन्स. ऍग्री बेटा, ओके. मग आता मला सांगा, आपला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग मेन स्केल डिव्हिजन्स 9 आहेत, M असं लक्षात ठेवायचं. सो बच्चा कॅन आय से, माझ्या फॉर्म्युल्यामध्ये M इज 9. ओके, आणि व्हर्नियरला आपण काय म्हणतो बेटा, राईट. सो याला N 10 टाकू शकतो आपण, करेक्ट. आता एक मेन स्केल डिव्हिजन, एक मेन स्केल डिव्हिजन, इथं लक्ष दे, ही एक छोटीशी डिव्हिजन. तर याच्यामध्ये 1 सेंटीमीटर आहे बघ बरं का, 0 to 1, 0 to 1. एका सेंटीमीटर मध्ये हाऊ मेनी डिव्हिजन्स आर देअर. एका सेंटीमीटर मेन स्केलच्या, इथं लिहितो मी, मेन स्केलच्या एका सेंटीमीटर मध्ये किती डिव्हिजन असतात बेटा, 10 डिव्हिजन्स असतात. हाऊ मेनी डिव्हिजन्स आर देअर, 10 डिव्हिजन्स एका सेंटीमीटर मध्ये. मग एक डिव्हिजन बघा, एक डिव्हिजन इज इक्वल टू काय होईल, हा 10 भागिले जाईल ना, सो 1/10 सेंटीमीटर. क्लिअर आहे. सो बेटा 1 मेन स्केल डिव्हिजन, एक डिव्हिजन म्हणजे काय, मेन स्केलची एक डिव्हिजन, 1 मेन स्केल डिव्हिजन इज इक्वल टू 1/10 म्हणजे किती बच्चा, 0.1 सेंटीमीटर. आर यू अंडरस्टँडिंग. हे आपल्या फॉर्म्युला टाकायचं आपल्याला, ही एक गोष्ट, ही आणि हे. ठीक आहे. सो मगाची फॉर्म्युला डिराईव्ह केला होता आपण, जनरल लिस्ट काउंट इज इक्वल टू MSD इंटू ब्रॅकेट 1 - M/N. चला टाकून द्या सगळ्या व्हॅल्यू.
MSD म्हणजे मेन स्केलची एक डिव्हिजन किती आहे बेटा 0.1 सेंटीमीटर. सो 0.1 इंटू ब्रॅकेट 1 मायनस यम किती आहे 9 मेन स्केलच्या 9 मध्ये वर्नियरच्या 10 सो 0.1 इंटू ब्रॅकेट 10 तून 9 गेले 1 अपॉन 10. आता बघ 10 ने भागलं 0.1 ला म्हणून 0.01 सेंटीमीटर 0.01 सेंटीमीटर. आपली नॉर्मल पट्टी किती मोजायची फक्त 0.1 सेंटीमीटर. तिचं एक छोटूस डिव्हिजन किती होतं बेटा 0.1 सेंटीमीटर. वर्नियरचं एक छोटस डिव्हिजन वर्नियरचं एक छोटस डिव्हिजन किती मोजतंय 0.01 सेंटीमीटर. दिस इम्प्लाइज वर्नियर कॅलिपर measures up to चलो is everything okay? सो वर्नियर कॅलिपर मेजर्स अप टू 2 डेसिमल पॉइंट. आणि वर्नियर कॅलिपरचं हे जे छोटूस डिव्हिजन आहे बरं का ते कुठपर्यंत मोजते करेक्टली अप टू 2 डेसिमल पॉइंट्स. फॉर्म्युला कोणता लक्षात ठेवायचा आदित्य आपल्याला लिस्ट काउंट इज MSD इंटू 1 मायनस M बाय N. ओके चलो रिप्लाय करा मला हे व्यवस्थित समजलंय का नाही अदरवाइज आय हॅव टू रिपीट. So bacha, we are having the question that was asked in JEE 2010. Vernier caliper has 1 mm mark on the main scale. वर्नियर मी डायग्राम काढू तुला फील यायला हे बघ की बेटा समजा ही मेन स्केल आहे आणि त्याच्या खाली काय वर्नियर स्केल. मला काय म्हणतात की 1 mm मार्क ऑन द मेन स्केल. मेन स्केल वरती 1 mm मार्क आहे म्हणजे हे जे छोट 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 मेजरमेंट आहे ना ते किती आहे बेटा 1 mm. इट इज 1 mm. म्हणजेच मी असं म्हणू की मेन स्केल डिव्हिजन 1 mm आहे. मेन स्केल डिव्हिजन 1 mm आहे त्यांनी दिल्याप्रमाणे. पुढे म्हणतात इट्स 20 इक्वल डिव्हिजन्स ऑन वर्नियर स्केल. वर्नियर स्केल्सचे किती डिव्हिजन्स 20 मॅच विथ 16 मेन स्केल डिव्हिजन. वर्नियरचे 20 मेनच्या 16 सोबत मॅच होत आहेत. ऑर्डिनरी आपण जी वर्नियर पाहिलं होतं त्यात काय पाहिलं होतं आपण मेनचे 9 मॅचिंग विथ वर्नियरचे 10 मेनचे 9 विथ 10. तसं इथे काय म्हणतात मला बेटा वर्नियरचे बघ बरं का 20 डिव्हिजन्स ऑन वर्नियर. वर्नियरच्या डिव्हिजन्सला आठवते का आपण काय बोलायचो छोटा एन आणि एम फॉर मेन. एम फॉर मेन ह्याच्या मेन स्केलच्या डिव्हिजन्स आहेत ना यांना आपण छोटा एम लिहिला होता बच्चा. काय लिहिलं होता मॅच विथ 16 मेन स्केल डिव्हिजन्स. सो बच्चा एम इज 16. जस्ट लिस्ट काउंटची व्हॅल्यू टाकून द्या MSD इंटू ब्रॅकेट 1 मायनस M बाय N झालं. सो MSD किती आहे बेटा 1 mm इंटू ब्रॅकेट 1 मायनस छोटू M 16 अपॉन N 20 झालं. सोडवा याला. सो बेटा 1 mm इंटू ब्रॅकेट बघ 20 मधून 16 गेले 4 अपॉन 20 4 पंचे 20 एकाला 5 ने भाग द्या. सो 0.2 mm टिक किया जाए डन. सो दिस वे वी हैव सॉल्व्ड. चलो आदित्य कळालं क्लिअरली बोला बट. सो बच्चा क्वेश्चन इज हियर विच वॉज आस्क्ड इन JEE 2012. कॅपिटल N डिव्हिजन्स नंबर काय माहित नाही त्यांनी कॅपिटल N असं बोलले. N डिव्हिजन्स ऑन द मेन स्केल ऑफ द वर्नियर कॅलिपर. वर्नियर कॅलिपरच्या मेन स्केल वरती बरं का मेन स्केल. चल परत एकदा टाइमपास डायग्राम काढू आपण ही. ओके हे बघ बेटा दिस इज द मेन स्केल आणि खाली ही वर्नियर स्केल. क्लिअर आहे बच्चा मेन स्केल आणि ही वर्नियर स्केल. हा काय म्हणतायत कॅपिटल N डिव्हिजन्स ऑन द मेन स्केल. मेन स्केल ऑफ वर्नियर कॅलिपर. वर्नियर कॅलिपरच्या स्केल वरती किती डिव्हिजन्स N
कोइन्साइड विथ n+1 डिव्हिजन्स ऑन द व्हर्नियर स्केल. बघा आता लक्ष दे, व्हर्नियर कॅलिपरचा बच्चा मेन स्केल, मेन म्हणजे इथं किती डिव्हिजन्स n. मग तुला माहिती आहे की याच्यात आपल्या फॉर्म्युल्यात मेनला यम, मेन यम असं लिहितो की नाही आपण. सो छोटू यम किती बच्चा इथे n. गेटिंग. परत सांगते बघ निवांत राहा. ही टाइमपास डायग्राम काढायची. वरती मेन स्केल असतं, खाली व्हर्नियर स्केल असतं. आपले जे यम आणि एन आहेत फॉर्म्युल्यातले, यम फॉर मेन, मेन स्केलवरचे डिव्हिजन, दे कोइन्साइड विथ व्हर्नियर स्केलचे डिव्हिजन. तर बच्चा मेन स्केलवरचे किती, कॅपिटल एन, म्हणून जो यम तो झाला एन झालं. आणि आता व्हर्नियर स्केलवरती असतात, आपण त्यांना लिहितो एन. तर ते मेन स्केल व्हर्नियरचे किती, व्हर्नियर स्केलचे किती, n+1. कळलं. सो छोटा n इज n+1. ऍग्री. बर. आता बघा पुढे, इफ ईच डिव्हिजन ऑन द मेन स्केल, मेन स्केलवरचं प्रत्येक डिव्हिजन इज छोटा ए. बेटा लक्ष दे, टुक 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 टुक, हे जे मेन स्केल आहे ना बेटा, दॅट स्टार्ट फ्रॉम 0, कुठेतरी तर 1 असेल आहे की नाही. सो हे जे एक छोटस डिव्हिजन आहे मेन स्केल डिव्हिजन, ते किती आहे बच्चा, मेन स्केल डिव्हिजनचं ए किती आहे, ए युनिट्स. आलं लक्षात, छोटस डिव्हिजन MSD, मेन स्केलचं डिव्हिजन आहे ए. चला फॉर्म्युला पुट करा. आता तुम्ही म्हणा सर व्हेरी इझी, लिस्ट काउंटचा फॉर्म्युला बच्चा MSD इंटू ब्रॅकेट 1 - m भागिले n. चला टाकून द्या व्हॅल्यू. MSD, एक MSD किती बच्चा, ए इंटू ब्रॅकेट 1 - m ची व्हॅल्यू टाकून दे, n भागिले n च्या जागी टाकून द्या n+1. सोडवा. बघ 1 × n+1 विल बी n+1 - n अपॉन n+1. हा n गेला, वरती फक्त एक राहिला, a × 1 इज a अपॉन n+1. मजा आली का नाही. डी इज करेक्ट. येस, आहे की नाही, व्हेरी इझी. चलो आदित्य रिप्लाय करा. हाउ आर यू फीलिंग. सो प्यारे बच्चों, we are having the question that was asked in the NEET exam. याच्या पलीकडे JEE आणि नीटला सम जात नाही, हे असे सम सगळे असतात. मेन स्केल ऑफ द व्हर्नियर कॅलिपर हॅज n डिव्हिजन्स पर सेंटीमीटर. एक टाइमपास डायग्राम काढायची. ओके, हे मेन स्केल आहे बच्चा आपलं, खाली व्हर्नियर स्केल. ऍग्री. हे मेन स्केल आणि खाली व्हर्नियर स्केल. चला, मेन स्केल ऑफ व्हर्नियर कॅलिपर, हे बघ, हे मेन हॅज n डिव्हिजन्स प्रति सेंटीमीटर. एका सेंटीमीटरला n डिव्हिजन. फक्त हे काढून घ्यायचंय तुला. इथे बघ सुरू होतं 0 पासून, बरं का. कुठेतरी इथं काय असणार आहे, 1, इथे 2. ठीक आहे ना. चेक 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 चेक. ओके, नीट लक्ष दे. इथून MSD काढत आपल्याला. मेन स्केल हॅज n डिव्हिजन्स पर सेंटीमीटर. म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी डिव्हिजन्स, n डिव्हिजन्स. बच्चा लक्ष दे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी डिव्हिजन्स, n डिव्हिजन्स. कळलं. ऑन कुठे, मेन स्केल. ऍग्री ना बेटा. 1 सेंटीमीटर n डिव्हिजन्स. मग एक छोटीशी डिव्हिजन, आपला तो MSD असतो ना मेन स्केलवरचं, हे एक छोटूस डिव्हिजन, हा असतो ना बच्चा आपला MSD. मग एक डिव्हिजन किती, हे n डिव्हिजन्स आहे, राईट. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू n डिव्हिजन्स, हे दिलं होतं ना बच्चा. मग एक डिव्हिजन किती, एक डिव्हिजन इज इक्वल टू, हा जो n आहे भागिलेला जाऊ दे ना, 1/n सेंटीमीटर. ऍग्री. सो हे जे एक डिव्हिजन आहे म्हणजेच आपला एक MSD आहे ना बच्चा, दॅट इज एक मेन स्केल डिव्हिजन इज 1/n सेंटीमीटर. मेन स्केल डिव्हिजन इज 1/n सेंटीमीटर. ऍग्री. आता पुढे बघ, n डिव्हिजन्स ऑफ व्हर्नियर स्केल. व्हर्नियर स्केलच्या किती डिव्हिजन्स, छोट्या n डिव्हिजन्स. बच्चा व्हर्नियर स्केलला तसंही आपण n बोलतो, दॅट n इज इक्वल टू n, ते nच म्हणतात. कोइन्साइड विथ n - 1 डिव्हिजन्स ऑफ मेन स्केल. मेन स्केलला आपण छोटा m लिहितो ना. सो बच्चा m इज n - 1. कालं नाही कालं, मेन स्केल आहे की नाही. व्हर्नियरला छोटा n लिहितो आपण, तो nच आहे, आणि मेन स्केलला छोटा m लिहितो आपण, n - 1 कोइन्साइड होतात.
व्हॅल्यू टाकून द्या. वी आर डन. सो लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय बच्चा आपला? लिस्ट काउंट इज MSD into bracket 1 minus M by N which is equal to एक MSD किती आहे बच्चा? 1 by N सेंटीमीटर आहे का नाही? आणि कंसात 1 मायनस M भागिले N. M किती आहे? N minus 1 भागिले N किती आहे? Nच. सोडवा याला. which is 1 upon N सेंटीमीटर तर असंच लिहिलं मी, कारण युनिट आन्सर सगळे सेंटीमीटर मध्ये, काय अडचण नाही. इंटू ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लाय करा. N into 1 विल बी N. हे बघ मायनस N, नीट लक्ष दे, इथं पण छोट्या छोट्या मिस्टेक करता तुम्ही. हे बघ N into N is 1, N into 1 is N, मायनस N, मायनस ऑफ मायनस प्लस 1, मायनस ऑफ मायनस प्लस 1, आणि खाली हा N ऍज इट इज. हे बघ ह्या N ला हा N गेला, वरती काय राहिला फक्त 1, खाली N N N N स्क्वेअर. सो बच्चा 1 बाय N स्क्वेअर सेंटीमीटर. बोलो मजा आली का नाही? स्क्रीनशॉट घ्या. बोलो बेटा मजा आली का नाही?